ऐक ना, काय? तुझ्या बहिणीचं लगीन आता जवळ आलं ना. हा. मग हल्दीला जाम मजा असेल. मग मटण बिटन असेल ना. हा, वजडी आहे, बा मटण आहे, मुंडी आहे, भाकरी आहे. बापरे, हा. इथं जवळच राहायचं ना ती. हा, जवळ राहतो ना रे. जाऊ 10 ना. मिनिटं रस्ता आहे ना. जाऊ जाऊ आपण. हा, जाऊ ना आपण. हळदीला तर मस्त जाऊच ना. जाऊ जाऊ. नाचू मजा करू. एक काम कर, काय? जाताना ना बॅगेमध्ये एक डबा टाक, डबा. कशाला डबा? अरे थोडस पार्सल घेऊन येऊ ना आपण. ते तर हो, माझी इज्जत घालवायची तिथं. त्यात का तो इज्जत. माझ्या माहेरात इज्जत नाही जाणार. म्हणाल जावय आलाय आणि डबा घेऊन चाललाय जावय. मग त्यानं काय झालं, तू माझ्या भाचीच्या लग्नामध्ये गेली होती हा, तेव्हा घरी नव्हतं आणलं तू मटण. मग ते तुमच्या बहिणीने दिला होता मला. दिलं नव्हतं की लगे खोटं बोलते. डबा घेऊन अशी कारत होती घडी घडी. कोणला पण वाटेल ना, आई पोहत घडी घडी डबा दाखवते. मग ती लाजकाचं बोलली तुला, आणि इकडे डबा तुला घरी देतो पार्सल. तुमची बहीण मला बोलली इकडे आण, मी डबा देते तुला भरून. तेव्हा आणला होता. पण तू डबा नेलाच कशाला पण. तुम्हाला माझ्या माहेरात इज्जत घालवायची का? मग तू माझ्या माहेरातून मटण घरी पार्सल, तेव्हा माझी इज्जत नाही गेली. माझी इज्जत जायची. तसलं काही करू नका, समजलं ना. डबा घेऊ नका. नाही आता तर घेणारच आहे मी डबा. अजिबात नाही घ्यायचं. तू कसलं का डबा बिबा? ते म्हणजे माझं सासर होतं, कळलं ना. माझं माहेर होतं ना ते. माझी इज्जत जायची तर. काय म्हणतील ते मेवणे? काय बोलतील? म्हणतील भाऊजींनी डबा बिबा घेऊन आलाय. मग तेच काय झालं. अजिबात नाही. तसलं करू नका, डबा बिबा घेऊ नको.